शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ॲग्रिकॉस पांडुरंग अंकुश रावतावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी वेद चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, हा आपला 1000 झाडांचा पिंक तैवानचा पेरूचा प्लॉट आहे. तर मित्रांनो, हे जे काही पेरू प्लॉट आहे मस्तपैकी याचे जे काही कळ्या आहे हे आता मस्तपैकी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी कळ्या निघत आहे, ही फ्लावरिंग सुद्धा चालू आहे आणि सेटिंग सुद्धा त्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी व्हायला लागलेली. पण मित्रांनो, ह्या अवस्थेमध्ये असताना व त्याचबरोबर हा जो काही उन्हाळ्याचा आणि हिवाळ्याचा जो काही जोड चालू आहे याच्यामध्ये दुपारी कडक ऊन पडतं आणि सकाळी सकाळी आपल्याला थंडी जाणवते. तर मित्रांनो, या वातावरणात आपल्याला सर्वात महत्वाची जी काही समस्या पेरूमध्ये जाणवते ती म्हणजे उन्हाळा स्टार्टिंगच्या सुरुवातीला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे माझ्या पाठीमागचं झाडाला पूर्ण झाड आहे, पूर्णपैकी हिरवं आहे, पण त्याची ही जी काही फांदी आहे ती वाळलेली. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये हे काही झाड आहे आपल्या प्लॉटमध्ये एक अर्धा असं झाड असतं की ते सुकलेलं असतं, ते कोमजलेलं असतं. त्याच्या मागचं काय कारण आहे नेमकं, त्याच्या मागचं त्याला नेमॅटोड आहे का पिनहोल बोरर आहे का स्टेम बोरर आहे किंवा नेमकं कारण काय आहे का त्याला मायक्रोन्यूट्रियनची डिफिशियन्सी आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे व त्याच्या मागचं कारण जाणून घेऊन आपण त्याच्यावर उपाययोजना काय करायच्या सविस्तर माहिती बघणार आहोत. व मित्रांनो, जर आपण या जे काही झाड असं सुकलेलं दिसतं त्याची वेळी जर त्याची काळजी घेतली नाही तर त्या ठिकाणी आपल्या बऱ्याचशा झाडांचं त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान हे होऊ शकतं. तर मित्रांनो, याच्या मागचे कारण काय आहे व त्याच्यावर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या. शेतकरी मित्रांनो, हे काय आपल्या प्लॉट मधले जे काही एखादे जे काही झाडं असतात ते सुकल्यासारखे वाटतात. तर मित्रांनो, त्याचे मुख्य 4 कारण असतात. तर मित्रांनो, त्यातलं जे काही पहिलं जे काही कारण आहे ते म्हणजे स्टेम बोररचं. तर मित्रांनो, काय होतं, हे जे काही उन्हाळा आता नेमका हिवाळा हा पूर्णपणे संपलेला आहे आणि उन्हाळ्याची सुरुवात ही झालेली आहे. तर मित्रांनो, काय होतं या वेळेला जे काही आपल्या पिकामध्ये सर्वात महत्वाची जी काही कीड आहे ती म्हणजे स्टेम बोरर. स्टेम बोरर काय करते, उन्हाळ्याची स्टार्टिंग सुरू झाली की जी काही आपले अंडे आहे ते माती भोवती खोडाभोवती मातीत ही अंडी देतात. तर मित्रांनो, हे अंडी मॅच्युअर झाल्यानंतर जेव्हा काय होतं त्याच्यातून ही पिल्ल बाहेर निघतात. त्याच्यातून त्यांचा अडल्ट जो निघतो तो अडल्ट आपल्या खोडावरती जातो आणि खोडावर भुस्सा पाडून त्या ठिकाणी भोसकं करून आतमध्ये जातो आणि आपल्या पेरूच्या जे काही खोडाला हे छिद्र होतात. त्याच्यामुळे मित्रांनो, हे जे काही अशा फांद्या वाळणं फळ झाड सुकणं ह्या काही ज्या समस्या आहे ह्या आपल्याला जाणून येतात. तर मित्रांनो, याच्यावर आपल्याला काय उपाययोजना हे आपण करू शकतो. सर्वात पहिली जी काही उपाययोजना ती म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हमला हे कीटकनाशक घ्यायचं आहे. त्याची आपण ड्रिचिंग करू शकता. 2 ml प्रति लिटर साठी वापरून आपण एका झाडाला 1 लिटर ही ड्रिचिंग करू शकतो. दुसरं म्हणजे हे जे काही आपल्या त्या काही स्टेम बोररनं जे काही छिद्र हे पाडलेले आहे त्याला आपण इंजेक्शन घ्यायचं आहे. इंजेक्शनना त्या होलमध्ये आपल्याला हे जे काही हमलानं जे काही तयार केलेलं जे काही द्रावण आहे ते आपल्याला त्या खोडामध्ये मारायचं आहे. दुसरं म्हणजे आपल्याला या हमलाऐवजी आपण जे काही लॅम्ब्डासायलोथ्रिन म्हणजेच कराटेचा सुद्धा वापर त्या ठिकाणी या स्टेम वॉश करण्यासाठी किंवा त्या इंजेक्शनना होलमध्ये मारण्यासाठी आपण करू शकतो. मित्रांनो, दुसरं म्हणजे हे फांदी वाळण्याचं दुसरं कारण म्हणजे फांदीमर. तर मित्रांनो, सहसा जी काही फांदीमर आहे ती शक्यतो उन्हाळ्यात आपल्याला तिचा जे काही प्रॉब्लेम आहे तो जाणवत नाही. तो प्रॉब्लेम आपल्याला जाणवतो तो म्हणजे पावसाळ्यामध्ये जेव्हा आपल्या पिकामध्ये एखाद्या ठिकाणी जखम झालेली असते झाडाला, त्या ठिकाणी पाणी आतमध्ये जाते व पाण्यातून त्या ठिकाणी बुरशी तयार होते. त्याच्यामुळे सुद्धा या अशा फांद्या वाळणं किंवा झाड वाळणं ह्या ज्या काही समस्या आहे त्या आपल्याला दिसून येतात. तर मित्रांनो, ह्या फांदीवर आपण काय उपाययोजना ह्या करू शकतो. सर्वात महत्वाचं मित्रांनो, जी काही आपल्याला एक फवारणी करायची आहे या फांदीमरवरती, त्यामध्ये आपल्याला जी काही क्वांटाप आहे ते आपल्याला 1.25 ml प्रति लिटर साठी वापरून आपल्या पूर्ण पिकाला फवारणी ही करायची आहे. जर मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये जर फांदीमर ही दिसत असली तर तुम्ही त्वरित ह्या क्वांटापचा फवारा त्या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो, झाडं सुकणं, झाडं वाळणं, झाडाला विविध अन्नद्रव्यांची कमतरता दिसणं, तर मित्रांनो त्याचं सर्वात महत्वाचं जे काही तिसरं कारण आहे ते म्हणजे निमॅटोडचा. मित्रांनो, निमॅटोडवर आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, निमॅटोड किती प्रकारचे आहे, त्याच्यावर आपण जैविकरित्या कसं कंट्रोल केलं पाहिजे, रासायनिकरित्या कसं कंट्रोल केलं पाहिजे आणि सेंद्रियरित्या कसं कंट्रोल केलं पाहिजे त्याच्याविषयीचा जो काही व्हिडिओ आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची जी काही लिंक आहे ते आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे, तुम्ही तिथं जाऊन ते बघू शकता. तर मित्रांनो, हे झाडं वाळण्याचं चौथं महत्वाचं कारण म्हणजे ते म्हणजे फ्युझारियम ऑक्झस्पोरियम म्हणजेच विल्ट.
मित्रांनो हे जे काही फ्युझेरियम ऑक्झोस्पोरियम नावाची जी काही बुरशी आहे तिचा प्रादुर्भाव आपल्या पिकात होणं, त्याच्यामुळे सुद्धा आपल्या पेरूच्या पिकामध्ये हे काही झाडं वाळणं, झाडं सुकणं यासारख्या जे काही समस्या आपल्याला सर्वात महत्वाच्या दिसून येतात. तर मित्रांनो ह्या फ्युझेरियम विल्टला आपण काय उपाययोजना ह्या करू शकतो. तर मित्रांनो आपल्याला जर एक अर्ध झाड जर आपल्या प्लॉटमध्ये दिसलं तर त्या ठिकाणी आपल्याला जैविकरित्या त्याला आपल्याला कंट्रोल करायचं आहे. मग याच्यामध्ये आपल्याला सोडोमोनास, बॅसिलस आणि जे काही ट्रायकोडर्मा हे जे काही जैविक मित्र बुरशी आहे त्याची ड्रिचिंग आपल्या जे काही पेरूचा प्लॉट आहे त्याला एकरी 5 लिटर त्या ठिकाणी करायचं आहे. किंवा आपण जे काही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचं जे काही बायोमिक्स आहे त्याची सुद्धा 5 लिटर प्रति एकर साठी वापरून आपण ड्रिपद्वारे ड्रिचिंग ही करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला जर केमिकली जर विल्ट ही कंट्रोल करायची असले तर त्यामध्ये आपल्याला जे काही थायोफिनाइट मिथाइल हे जे काही म्हणजे रोको त्याची आपण 500 ग्राम प्रति एकर साठी वापरून ड्रिपद्वारे ठिबकद्वारे हे चालू शकतो. त्यानं सुद्धा आपल्या जे काही पेरूमधली जी काही मर आहे ती 100% कंट्रोल होऊन आपलं पीक हे मर विरहित होणार आहे. तर मित्रांनो तुमच्या पिकामध्ये जर असे फांदी वाळणं, झाड एखादं सुकणं यासारखे जर प्रॉब्लेम तुम्ही दिसून येत असलं तर मित्रांनो तुम्ही अगोदर खात्री करा ते नेमकं स्टेम बोरर आहे का, निमॅटोड आहे का, फांदीमर आहे का, फ्युझेरियमचा प्रादुर्भाव आहे. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ह्या चारही समस्येवर निदान बघितलं. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.